हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांसोबत आज राज ठाकरेंची बैठक, मनसेला महायुतीमध्ये सहभागी करण्यावर हालचाली। मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपा मनसेच्या युतीला संघाकडून ग्रीन सिग्नल, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार। हिंदुत्ववादी विचारांच्या मतांचं विभाजन टाळण्यासाठी संघाची भूमिका, सूत्रांची माहिती। राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल। मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान। राज ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ, कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवा, भाजप पदाधिकाऱ्यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाच्या बैठका, मेळावे घ्या, महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागण्याच्या शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, उद्यापासून मंत्र्यांचे दौरे सुरू होणार। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता। अजितदादा गटाच्या मंत्र्याचा 1-1.5 महिन्यापूर्वीच राजीनामा, शेतकरी अडचणीत असताना सुद्धा मंत्री दिसत नाही, रोहित पवारांचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट असल्याची चर्चा। उद्धव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, ठाकरेंचा आज उमरखेड अर्धापूरमध्ये संवाद मेळावा, तर उद्या उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार। राजन साळवींच्या कुटुंबियांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम, पुतण्या दुर्गेश साळवींची ठाण्यामध्ये एसीबी कार्यालयामध्ये चौकशी होणार। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार, सूत्रांची माहिती। रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, अजित पवार गटातील बजरंग सोनावणे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पवार गटाची याचिका। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या कार्यसमिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। विरोधकांवरील कारवाई केवळ राजकीय हेतूनं, साई रिसॉर्ट प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं। पिसे बंधाऱ्याची पाणी पातळी खालावल्यानं मुंबईमध्ये आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात, पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 17, जनता दल 16 आणि लोक जनशक्ती पक्ष 5 जागांवर लढणार, तर एकच जागा मिळाल्यानं केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस नाराज असल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।